पुण्यात अजित पवार सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले। पुण्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा अजित पवार यांनी आढावा घेतलेला आहे। त्यासाठी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये आपण पाहतोय कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बैठक ही बोलावण्यात आली। अजित पवार सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झाले। सकाळी 7:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे विभागीय कार्यालय आहे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी शहरामध्ये ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे त्या पार्श्वभूमीवरती शहरातील आरोग्य विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेत आहेत। या बैठकीला ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, त्याचबरोबर नायडू हॉस्पिटलचे अधिकारी आणि इतर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत। शहरामध्ये ज्या प्रमाणात कोरोना धोका आपलं वर काढत आहे त्यासाठी काय उपाययोजना केली जावेत यासाठी ही सगळी बैठक आहे असं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अजित पवार जे आहेत ती दुसरी बैठक सध्या पुण्यातील विभागीय कार्यालयामध्ये घेत आहेत। या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी त्याचबरोबर अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। कशा पद्धतीने वारीचं नियोजन असलं पाहिजे यासाठी ही सगळी बैठक जी आहे ती असणार आहे। यासाठी वारीसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत प्रशासन त्यासाठी सज्ज कसं असलं पाहिजे यासाठीची ही बैठक आहे। आणि तिसरी जी बैठक आहे ती शहरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये जे आहेत 10 अपघात झालेले आहेत आणि 10 जणांना आपले प्राण गमावावे लागलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती जड वाहतूक आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही जड वाहतूक जी आहे ती आता रात्रीच्याच वेळेत असली पाहिजे असा प्रस्ताव जो आहे तो वाहतूक शाखेने उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। दिवसभर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते आणि 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की मार्केटयार्डच्या गंगाधाम चौकामध्ये एका महिलेचा यामध्ये जीव गेला होता। त्यानंतर खडबडून जे वाहतूक प्रशासन जागं झालेलं आहे त्यामुळं याच्यावरती सुद्धा ही जी बैठक आहे जी ते अजित पवार घेत आणि चौथी जी बैठक आहे ती काल रात्रीची जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती बैठक आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।